आज आपण भरलेली मिरची कशी बनवायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। इथे हे पहा, मी ही मिरची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या पद्धतीने मी असे कट देऊन सर्व मिरच्यांना घेतलेले आहे। त्यासाठी मसाला लागेल, त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, भाजलेल्या शेंगादाण्याचं कूट 1 वाटी घेतलेला आहे, 1 छोटी वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर लागेल आणि जिरे पावडर, धणे पावडर, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण हे 1 वाटी बेसन आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे बेसन आपण मीडियम गॅसवरती खमंग असं वास सुटेपर्यंत छान असं याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण भाजून घेऊया। कारण कच्चं बेसन घातलं ना की चव नाही चांगली लागत, त्यासाठी आपण हे बेसन तांबूस रंगावरती वास सुटेपर्यंत भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिट साधारणतः। आपले बेसन छान असे भाजून झालेले आहे, पाहू शकताय तुम्ही। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे बेसन पीठ काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे, छोटी पळी आहे। मी जिरे दाखवायचे विसरले होते, आपण साधारणतः 1 छोटा चमचा जिरे घालून घेऊया। कढीपत्ता आणि हा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया। आणि कांदा आपला छान असा आपण तेलावरती परतून घेऊया। साधारणतः 2 ते 3 मिनिट आपण कांदा छान असा परतून घेऊया। हे पहा, आता आपला कांदा छान असा तांबूस रंगावरती भाजून होत आलेला आहे। आता आपण त्यामध्ये पुढचे साहित्य घालून घेऊया। आपण यामध्ये घालणार आहोत भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट। तुमची मिरची केवढी आहे त्या हिशोबाने तुम्ही शेंगादाण्याचं कूट कमी जास्त करू शकता। 1 ते 2 चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे, हळद पाव चमचा, धने पावडर साधारणतः छोटे 2 चमचे आहे ती घेतलेली आहे, जिरे पावडर आहे 1 छोटा चमचा आहे आणि हे व्यवस्थित आपण छान असे मिक्स करून घेऊया। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। हे छान असे आपण खरपूस आता भाजून घेऊया। 1 मिनिटभर आपण मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। आपले मसाले छान असे फ्राय झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये हे भाजलेले बेसन देखील घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे। असा मसाला व्यवस्थित भाजून घेऊन घातला ना मिरचीमध्ये की मग त्याची चव खूप छान लागते। कच्चं बेसन वगैरे घातलं ना की ते चव नाही लागत त्याची, त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा मिरची नक्की बनवून बघा। आता त्यामध्ये आपण चिरलेली बारीक कोथिंबीर आहे ती देखील घालून घेऊया आणि आता आपण हा मसाला एका ताटामध्ये काढून घेऊया। हा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे। एक आपण 2 ते 3 मिनिट हा मसाला थंड असा होऊ देऊयात आणि मग आपण भरून घेऊया। आपला मसाला बऱ्यापैकी थंड झालेला आहे, आपण त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊयात, म्हणजे थोडासा ओलसर होईल आपला मसाला भरण्यासाठी आपल्याला। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या मिरच्यांमध्ये भरून घेऊयात आपला मसाला। हे या पद्धतीने आपण हा मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे, अगदी व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घेणार आहोत। जेवताना तोंडी लावायला वगैरे ह्या मिरच्या खूप चवीला खूप छान लागतात बघा। भात वरणासोबत म्हणा, चपाती भाजीसोबत खूप छान लागतात या मिरच्या। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता याच पद्धतीने मी सर्व मिरच्या भरून घेते। आता आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा भरून झालेल्या आहे। इकडे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल आपले हलकेसे गरम झालेले आहे, त्यामध्ये आता आपण या मिरच्या घालून घेऊया।
व्यवस्थित असं आपल्याला त्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि अगदी थोडंसं त्यांना तेल लागेपर्यंत थोडं पसरवून घेऊयात आणि यावरती आता एक झाकण ठेवूयात आपण. गॅस बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिट एका साईडने मिरच्या होऊ देऊयात. आपले 2 ते 3 मिनिट झालेले आहेत साधारणतः. आपण आता या मिरच्या थोड्याशा पलटी करून घेऊयात. या पद्धतीने या दुसऱ्या साईडला आपण जास्त करून घेऊया. आणि आपला हा उरलेला जो मसाला आहे तो देखील आपण यामध्ये थोडासा घालून घेऊया. आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक 2 ते 3 मिनिट वाफवून घेऊयात. ही मिरची शिजली का ती आपण पाहून घेऊया. एकदम बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे. आपली मिरची व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे पहा, आता आपली मिरची बनवून तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.